गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मार्केटने जबरदस्त प्रमाणात एक क्रॅशिंग दिलेलं आहे. हं? जे क्रॅशिंग जवळजवळ 45.05 पर्यंत झालेलं आहे. आणि हे जे मार्केटने मोठं क्रॅशिंग दिलं, या क्रॅशिंगचा आपल्याला अंदाज होता. त्याचा अंदाज आणि त्याच्या साऱ्या गोष्टी आपण म्हणजे जाहीरपणे सांगितल्याच होत्या ग्रुपमध्ये. म्हणजे आपला जो VIP ग्रुप आहे, या VIP ग्रुपमध्ये तुम्ही बघत असाल. त्याच्यानंतर आपण वेगवेगळे कॉल पण दिले. हा आपला कालचा कॉल होता की 45-46चा SL ठेवून आपल्याला दोन बाय करायचं होतं. कालचा कॉल आज एकदम चांगल्या प्रकारे सक्सेस काल पण झाला आणि डबल डबल पण झाला. त्याप्रमाणे मग खाली आपण एक स्टॉपिंग लिमिट बी बनवली होती, त्याच्या खाली आपल्याला थांबायचं नाही. असे वेगवेगळे जे कॉल आहेत ते आपण या ठिकाणी हिट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्यात सांगायचा महत्वाचा मुद्दा की मार्च महिना जेव्हा चालू होता तेव्हा मार्च महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये, पहिल्या आठवड्यामध्ये ज्यावेळेस पहिलं लेक्चर आलं त्यावेळेस आपण ही बाब चांगली उघडपणे सांगितली होती की मला मार्केटचं एक मोठं डीप पॉइंटला रिट्रेशन दिसत आहे. म्हणजे हा जो फोटो आहे, हा फोटो 1 मार्चचा आहे आणि या फोटोचा अजून व्हिडिओ इथं उपलब्ध आहे ग्रुपवर. याच्यामध्ये मी अगदी जाहीरपणे बोललो होतो की मला मार्केटचं मार्च महिन्याची जी कॅन्डल आहे, ती मार्च महिन्याची कॅन्डल सेल साईड दिसते आहे आणि मार्केट 4531 ते 4625, 4541, 4625 खाली अजून आपण साईज बारीक करीत 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 झोन जे चाललो होतो त्यावेळेस असं दिसलं की 4541च्या आसपास सुद्धा मार्केट खाली जाऊ शकतं. असं 1 मार्चला, हा व्हिडिओ 1 मार्चचा आहे. टेलिग्रामवर टाइम वगैरे तुम्हाला चेंज करता येतो. कायदा 1 मार्च दिसतोय आणि 1 मार्चला इथं सकाळी आपण 6:47 6:45 या साईड टाकला होता. शिवाय नंतर पुढं आपण भरपूर वेळा जेव्हा जेव्हा सेटअप दिले त्या सेटअपमध्ये या सर्व सेटअपचा मुद्दाम होऊन उल्लेख केलेला आहे की जे सेटअप खूप दूरचे आहे, खूप दूरचे आहेत आणि या सेटअपला मार्केट रिस्पेक्ट देऊ शकतं असं मला वारंवार वाटायचं. IDM बनल्यानंतर मार्केट कुठं जाईल, कोणत्या एरियावर जाईल, हे त्या त्या तारखेचे ते सेटअप आहे. आणि ते झोन मार्केटने जरी घ्यायला उशीर लावलेला असला, म्हणजे 1 मार्चला आपण मंथली अनालिसिसच्या हिशोबाने बोलतो, तसं ते झोन जरी घ्यायला मार्केटने उशीर लावला असला तरी पण त्या सर्व झोनला मार्केटने रिस्पेक्ट दिली. सर्वच्या सर्व झोन मार्केटने टॅप केले आणि टॅप केलेले झोन नंतर लोकांना व्यवस्थितरित्या तिथं क्रॅशिंग करून ते उचलता आले. आता बऱ्याचशा लोकांना ट्रेडिंग करताना याच्यामध्ये बऱ्याचशा अडचणी आल्या, बऱ्याचशा म्हणजे खूप अडचणी आल्या. की एक 10 तारखेला आपण काही झोन तयार केले, ते खरं तर याच्या खाली पण झोन आहे. पण 10 मार्चचा हा व्हिडिओ, याच्यामध्ये आपण मी ऑडिओ मुद्दाम बंद करतोय. त्याच्या खाली पण आपण झोन मार्क केलेले आहेत. फक्त लिक्विडिटी ट्रेडिंग स्टॉप पॉईंट बनवला होता. ट्रेडिंग स्टॉप पॉईंट बनला की इथं आपण थांबणार आहोत. त्याच्या खाली मार्केट गेलं तर आपण झोन ट्रेडिंग करणार नाही. अशा पद्धतीने आपण एक सूचना द्यायचो. नंतर हे पूर्ण पूर्ण हंटिंग जे आहे, पूर्ण झोनचं जे हंटिंग आहे ते एकदम परफेक्ट आणि एकदम व्यवस्थित झालेलं आहे. विशेषतः आपला जो मार्च महिन्याचा अंदाज होता की कॅन्डल सेल लागेल, ती कॅन्डल सुद्धा सेल लागलेली आहे. आता आपला एक बेसिक क्लास होतोय, जो बेसिक क्लास होतोय 26 तारखेला. एकाच दिवसाचा बेसिक क्लास आहे. यामध्ये मी ट्रेडिंग वर कसं करायचं, इंडिकेटरच्या सेटिंग कशा लावायच्या, बाय लिमिट, सेल स्टॉप, बाय स्टॉप हे कसं लावायचं, ITL, ITH फिबॉनाची सेटिंग्स आहेत शिकवणं. 6 आपले कॅन्डल पॅटर्न आहेत, ते कॅन्डल पॅटर्न शिकवणं. सेशनचं जे ट्रेडिंग आहे त्याच्यामध्ये विशेषतः एशिया आणि न्यूयॉर्कची सायकोलॉजी शिकवणं. प्रीमियम ग्रुप झोन जो आहे आपण हा बनवलेला, हा वर्क कसा करतो आणि ट्रेडिंग सायकोलॉजी काय प्रकार आहे या बाबी मी त्याच्यामध्ये घेणार आहे. तो जो क्लास असणार आहे तो 26 मार्चला असणार आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 4 पर्यंत चालेल. फक्त 1 तासाचा मध्ये लंच ब्रेक 12 ते 1 मिळणार आहे. ज्यांना कोणाला इथं येण्याचे इंटरेस्ट आहे त्यांनी 80 10 50 10 19 वर संपर्क करायचा आणि क्लासमध्ये एंटर व्हायचं आहे. बाकी ज्या ज्या गोष्टी मला ज्या ज्या ठिकाणी जिथे जिथे वाटत आहेत त्या त्या गोष्टी मी सर्व सर्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जी आपली बॅच 7 होती, बॅच 7ला तर आम्ही लाईव्ह ट्रेडिंग केलेली आहे. लाईव्ह ट्रेडिंग मध्ये तुम्ही हे बघू शकता BPR कुठपर्यंत जाईल. नंतर हा सेल पण आम्ही घेतला होता, तोही सेल झालाय. नंतर हे ITL चे सेटअप सुद्धा आम्ही व्यवस्थित घेतले. मार्केटच्या फॅक्टर नेचरच्या गोष्टी सुद्धा एकदम परफेक्टरित्या वाजवल्यात आणि लाईव्ह ट्रेडिंग मध्ये नाही म्हणलं तरी भरपूर प्रमाणात आपण ह्या गोष्टी करून दाखवलेल्या आहे. म्हणजे आता माझा जर रनिंग एक ट्रेड मी जर इथं फेकला, रनिंग ट्रेड जर मी इथं अजून एक जर ट्रेड
टाकला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, तरी सुद्धा मी इथं टाकायचा तो प्रयत्न करतो. त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा प्रयत्न करतो. स्क्रीनशॉट आणि हा ट्रेड आहे. शेअर हा ट्रेड म्हणजे जस्ट हा प्रॉफिट तुमच्या इथे समोर शेअर करतो बॅच 7च्या ग्रुपवर. ओके, बॅच 7च्या ग्रुपवर मी हा शेअर करतोय. हायवे येतोय. हा लाईव्ह ट्रेड आता आपला रनिंग आहे $94. ट्रेड कॅचअप पॉईंट दिसत असतो तुम्हाला 4551. ओके, अजून असे 2 ट्रेड वरती चालू आहेत, होल्ड केलेले आहेत ते. पण या ज्या गोष्टी आता ह्या गोष्टी ज्ञानाने आणि अभ्यासाने शक्य आहेत, तशा ह्या शक्य नाहीत. असे तुम्हाला किती काही गोष्टी दाखवल्या तरी काही फरक पडणार नाही. पण तुम्ही सर्वसाधारणतः त्या गोष्टीचं ज्ञान घेणं, त्याची प्रॅक्टिस करणं, त्याच्या चांगल्या पद्धतीने व्हेरीफाय करून त्याला चांगल्या पद्धतीने गोष्टीला प्रोव्हाइड देणं, प्रोत्साहन देणं आणि चांगल्या गोष्टीचं ज्ञान घेणं हे खूप आवश्यक आहे. मी आता प्रॉफिट डिलीट करतो. काय उपयोग नाही जास्त वेळ ठेवण्याचा. डिलीट केलेला आहे. पण ह्या गोष्टी इथं आहेत आणि या गोष्टीच्या इथच्या अपेक्षेने तुम्हाला बघणं अपेक्षित आहे. आता आजची कंडिशन काय वाटते थोडक्यात सांगतो. खरं तर मी सांगितलं की मी शुक्रवारी सेटअप देणार नाहीये. मी सोमवारी सुद्धा एशिया सेशन नंतर सेटअप होणार आहे. गोल्डचा जो रेट बघितला तर काल हा रेट 1,50,000च्या खाली गेला, 46-47 तो पुन्हा 50,000च्या आसपास आलाय. चांदी 1,20,000च्या आसपास, 2,20,000 गेली, ती पुन्हा 22 लाखाच्या आसपास चांदी आलेली आहे. म्हणजे थोडंसं मार्केटमध्ये काय झालं, रिट्रेशन झालंय. मंथली कॅन्डल जी आहे, मंथली कॅन्डल आणि ह्या कॅन्डल जर आपण जर 2 कॅन्डलचं ऑब्झर्वेशन केलं तर जाणवतंय असं की पाठीमागचे जी थर्ड महिन्याची कॅन्डल आहे, थर्ड महिन्याच्या आधी फोर्थ महिन्याची कॅन्डल, तर ही कॅन्डल मंथली घेणं अपेक्षित होतं मार्केटला. त्याची जाणीव मला होती, म्हणजे जाणीव झाली की पाठीमागची ही कॅन्डल मार्केट एकदा घेईल. अजून इतका भाग याचा पेंडिंग आहे, इतका भाग पेंडिंग आहे, पण तो होईल का याची शाश्वती खूप कमी आहे. नंतर मी ज्यावेळेस विकली कंडिशन मध्ये आलो त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की विकली कंडिशन मधला हा झोन मार्केटने घेतलेला आहे. राहिला प्रश्न आता पुढला झोन घ्यायचा. तर पुढला झोन घेत असताना डेली विकर जो असतो हा आपण पकडतो आणि वॉल्यूम इम्बॅलन्स मधून एक ट्रेड घेण्याचा प्रयत्न करतो. तिथं एकदा मला हा पॉईंट सापडला, नंतर मग मी डेली मध्ये आलो. डेली मधली शिल्लक जी व्हॉल्यूम इम्बॅलन्स आहे ती टॅप झाल्यानंतर मार्केट रिव्हर्स फिरल याची शाश्वती निर्माण झाली आणि मग मार्केटचा हा एक रिव्हर्सचा झोन बनलेला आहे. आता मार्केटने एक आठवड्याची लिक्विडिटी उचलून मार्केट रिव्हर्स फिरलेलं आहे, म्हणजे मार्केट पुन्हा वापस जात असताना सर्वसाधारणतः हे टप्पे घेत वापस जाणार आहे सेलिंगचे. इतरत्र कुठेही जास्तीत जास्त सेलिंग करायची नाही. बाईंगचा फंडा आपला आता असणार आहे, कारण आपण ट्रेडिंग हे फॅक्टर नेचरच्या दिशेत असणं अपेक्षित आहे. मार्केटच्या एस-एल पेक्षाही जास्त महत्वाचं आहे मार्केटचं फॅक्टर नेचर. जर फॅक्टर नेचर तुम्हाला समजलं नाही तर काही उपयोग होत नाही ट्रेडिंगचा, कोणत्याही कोर्सचा. म्हणून मार्केटचा फॅक्टर नेचरवर माणसाची पीएचडी होणं अपेक्षित आहे. फॅक्टर नेचर ज्याला लक्षात आलं, तो फॅक्टर नेचर काही 1 आणि 2 दिवसाचं काम नाही. फॅक्टर नेचरसाठी पूर्ण 25 दिवसाचा कोर्स करावा लागतो. पण जर फॅक्टर नेचर लक्षात आलं तुमच्या, तर निश्चितपणे मार्केटला तुम्हाला चांगल्या प्रकारे डील करता येईल. अन्यथा मार्केटला डील करता येणं कठीण आहे. मी फॅक्टर नेचरनुसार यांचे जे झोन आहेत ते बारीक बारीक करण्याचा प्रयत्न करतो आहे. 1 मिनिट. इतक्यावरती काय आपण झोन ठेवत नाही आहोत. इथंच झोन ठेवलाय. विशेषतः H4चा फॅन 3 कॅन्डल स्विंग बनलाय आणि मार्केट एक रिव्हर्स चांगल्या प्रकारे स्ट्रक्चर दाखवलेला आहे. आयटीएम पॉईंट अजून भरपूर आहे. 30 मिनिटाचा आयटीएम पॉईंट या ठिकाणी येतोय. चला 47च्या वर आहे तो. 15 मिनिटात चेंज बघू. 15 मिनिटात सुद्धा जवळजवळ 47च्या आसपासच तो आयटीएम पॉईंट आहे. आपण ही बाईंग सर्व पकडलेली आहे. ही सगळी बाईंग कॅप्चर केलेली आहे. पण तरी सुद्धा मला आजच्या रिसेशन मध्ये आणि आजच्या घसरलेल्या मार्केटमध्ये एकच वाटतं की आज थोडं थांबलेलं उत्तम राहील. शुक्रवारी आणि सोमवारी आपण दुपारनंतर एशिया सेशन नंतर म्हणजे दुपारनंतरच सेटअप देणार आहोत सोमवारी. कारण तोपर्यंत थांबलेलं काय योग्य राहील, त्याचं कारण असं आहे की मार्केटने ही एक सेल नंतर दिलेला हा एक बाय पॉईंट आहे, झोन आहे, काही अडचण नाही. पण हा एक आता विशिष्ट लिक्विडिटीला लागला आहे. दुसरा मुद्दा असा आहे की
जरी मार्केटने इथून बाईंग पॉईंट दिला नाही, समजा बाईंग दिलं किंवा बाईंग दिलं नाही, दोन्ही गोष्टी आता, तर मार्केट इतकं मोठं सेल झालं तर खाली रमणार आहे असं मला वाटतंय. रमणे रमयंती सारखं ते प्रकार करणार आहे. आता खाली इतक्या मोठं आलंय, तर ते खाली थोडं साईडवेज होऊ शकतं. असं लगेच मार्केट चाललं वर असं होत नसतं. इथून ते सेल होईल. सेल झाल्यानंतर इथं मस्तपैकी रमल, आणि याला रमवून दिल्यानंतर आपण याला आज जर रमला तो सोमवारी दुपारपर्यंत रमला, तर मग मात्र आपल्याला त्याच्यामध्ये ट्रेड करता येतील, खात्रीशीर ट्रेड करता येतील. तसे हे जे बारीक बारीक ट्रेड आहेत हे आम्ही ट्रेड करणारच आहोत. आम्हाला ट्रेडिंगचे पॉईंट सारे दिसतात, कुठं करायचं, काय करायचं, कोणती लिक्विडिटी कुठे इकडून बाय करायचं, हे सगळे पॉईंट दिसतात. पण हे पॉईंट आपल्याला ग्रुपवर झोन स्वरूपात समोर टाकता काय येत नाही. त्याचं कारण एकच आहे की झोन स्वरूपात जर हे पॉईंट टाकले तर हे पॉईंट फास्ट असतात, आणि याचं मिनिट, 15 मिनिटं, 30 मिनिटं या पद्धतीने त्याचा कार्यक्रम असतो. त्यामुळे त्याच्यात दगाफटका होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आपण ते पॉईंट समोर देत नाही. आपण मोठ्याने लिक्विडिटी समोर देतो ज्या ट्रेडिंग करायला कामं येतात. ओके. अजून आता मार्केटला वरती गेला तर हा एक सेल प्रेशरचा झोन आहे मार्केटला वरती. तो साधारणतः 47च्या आसपास आहे. खालून बाय प्रेशर सध्या एक दिसतोय, तो 46.08 आहे, म्हणजे $100 हा फरक आहे. एवढ्या इथं कुठेतरी मार्केट खेळतंय. जर मार्केटने वरती आपल्याला असं जाणून आलं की हा पॉईंट जर ब्रेक केला, या पॉईंटची मी लाईन मारून ठेवतो, हा जर पॉईंट वरती ब्रेक केला 47.25 वगैरे, तर मग मात्र मार्केट नॉर्मल वर गेला असं समजायला हरकत नाही. मग जो आपला स्विंगचा जो ट्रेड राहील, तो स्विंगच्या ट्रेडसाठी मार्केट एकदा वापस येणार आहे. हा स्विंगचा ट्रेड आहे, आयडीएम स्विंगचा ट्रेड आहे. हा ट्रेडसाठी मार्केट एकदा वापस येणार आहे 46.01, आणि 46.01 एकदा मार्केट वापस आलं की हा ट्रेड आपल्याला एक करायचा आहे. तर बघूयात हा कधी देतोय. मला असं वाटत नाही एवढ्या लवकर हा ट्रेड मिळेल. हा ट्रेड आपण आफ्टर आयडीएम घेण्याचाच प्रयत्न करणार आहोत. आयडीएम नंतर 30 मिनिट, 30 मिनिट H1, H1 मध्ये आयडीएम नाही, 30 मिनिट मध्ये दिसतोय. ओके. आपल्याला हा जो ट्रेड करायचा तो असाच करायचा आहे. याला बॉटमला दिलाय, याला वरती इथून खेळतोय. हा हा ब्रेक होणं अपेक्षित आहे, नंतर हा ट्रेड मिळणं आपल्याला अपेक्षित आहे. कारण हा ट्रेड आपला $100 ते $150 ट्रेड आहे, पण त्याचा सेटअप असाच बनला पाहिजे. सेटअप जास्ती विचित्र बनता कामा नये. त्यामुळे आपण आज सेटअप देत नाही. फक्त सांगायचा मुद्दा असा की योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने मार्गदर्शन घ्या, आणि ट्रेडिंग क्षेत्रात हळूहळू हळूहळू घुसा. कारण हे पूर्ण माणसाचा कार्यक्रम करतं. त्यामुळं त्याच्यात योग्य मार्गदर्शनाची खूप आवश्यकता आहे. विनाकारण हाल करून घेऊ नका. जमत असेल तर करा, जमत नसेल तर करू नका. कारण इथं इथं कस आणि मेहनत लागते. इथं तुम्हाला शॉर्टकट अजिबात नाही. जर शॉर्टकटने जायचं असेल तर ते शक्य नाही. लक्षात, शॉर्टकट, ट्रिक्स वगैरे अशा कोणत्याही गोष्टी मार्केटमध्ये नसतात. त्या गोष्टी चांगल्या समजावून घ्या. त्याला शुभेच्छा. सोमवारी दुपारनंतर मी झोन देतो. ओके, ठीक आहे.